हॅलो कविश्वर, अरे येतोयस ना? हा येतोय. लवकर ये, मला तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. काय? अरे मी गाडी घेतली. गाडी? गाडी म्हणजे M80, पण काय स्पीड आहे, अगदी हवेत तरंगल्यासारखं वाटतं. हो, माझ्या गाडीवर बसल्यावर काय वाटेल तुला? तुझ्या गाडीवर तो अग्निबाण असतो ना दिवाळीतला, आपण तो बाटलीत लावून फोडतो, त्याच्यावर बसल्यासारखं वाटतं. सॉरी, अशा काहीतरी आचरण कल्पना ऐकल्याशिवाय ना तुला भेटल्यासारखंच वाटत नाही. ओके, एनिवे, कॉंग्रॅट्स. गुड. रसाळ, काय? मला पण एक आनंदाची बातमी द्यायची आहे तुम्हाला. हो, काय काय? रेडिओवाली गायत्री आहे ना? हा, ती. तिला भेटलो मी. हो, रसाळ, मी तिच्या प्रेमात पडलोय. हो, आणि ती ती असेल कदाचित. कविश्वर, मला सांग, तुझं तिच्यावर प्रेम आहे का तिच्या आवाजावर? म्हणजे दोन्ही काय वेगळं आहे? हो, म्हणजे आधी तू तिचा आवाज ऐकलास, तो तुला खूप आवडला, म्हणजे ते पोटात गॅसेस वगैरे होतात तसं काहीतरी तुला झालं, म्हणजे तू तिच्या प्रेमात पडलास, बरोबर? बोल बोल ना, पटापट बोल ना. थांब रे, नीट मांडावं लागतं त्रैराशी. नंतर तुला ही गायत्री भेटली आणि तू तिच्या प्रेमात पडलास. मग यात फरक काय? तो आवाज असलेल्या कुठल्याही मुलीच्या तू प्रेमात पडला असतास का ती मुलगी ही आहे म्हणून तू हिच्या प्रेमात पडलायस? समजा ही मुलगी जर त्या आवाजाची मालकी नसती तर तू हिच्या प्रेमात पडला असतास? कारण आधी आवाज मग मुलगी. काहीतरी गोंधळ होतोय, म्हणजे मला ते नीट मांडता येत नाहीये. काय हल्ली शब्दकोडी सोडवायला वेळ मिळत नाही ना. मला कळतंय ते. म्हणजे रेडिओवरची गायत्री आणि मला भेटलेली गायत्री या दोन्ही वेगळ्या मुली असत्या तर मी कोणाच्या प्रेमात पडलो असतो? रसाळ, आयुष्यात पहिल्यांदा तुम्हाला मोठ्या कोड्यात टाकलंस. पण काय फरक पडतोय कविश्वर? म्हणजे आता प्रेमात पडलायस ना, आहे ना ती एकच मुलगी. रसाळ, हा प्रश्न तू ना आध्यात्मिक पातळीवर नेऊन ठेवलायस. हो, तो कसं काय बुवा? म्हणजे आत्मा महत्वाचा की शरीर? तू असं कर, तू डोंबिवलीला जा निरगुडे महाराजांकडे, ते तुझा प्रॉब्लेम सोडवतील असं मी ऐकलंय. चला डोंबिवलीला चहा प्यायला. डोंबिवलीला चालेल चालेल, माझ्या M80 वर जाऊ, हवेत तरंगल्यासारखं वाटतं. चल. हा चालेल. हा चल.